काँग्रेसमधल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोळावर अखेर पडदा पडला। सकाळी 9:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट तर अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल के शंकर नारायण यांनी दोन्ही मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शपथविधी समारंभ आयोजित करण्याबाबत पत्र सादर केलं। त्यामुळे काँग्रेसचा मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ संपलाय। असं असलं तरी तिसऱ्या मंत्रिपदाची जागा रिक्तच राहिलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात केवळ मराठवाड्याला संधी दिल्यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस नेते नाराज आहेत। त्यामुळे पक्षांतर्गत कलह आणखी वाढणार आहे। पुढच्या भविष्यामध्ये कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे आहे। मला फक्त 5 ओव्हर आहे, म्हणजे 5 महिने। या 5 महिन्यामध्ये विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जी काही पक्षाचा ध्येय धोरण, सरकारचे ध्येय धोरण हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा एकमेव माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने जो अजेंडा राहील तो राबवण्याचा काम निश्चित एक कार्यकर्ता म्हणून भविष्यामध्ये सरकारच्या योजना गोरगरीब माणसापर्यंत जाव्या या अपेक्षेने पुढच्या भविष्याच्या वाटचाली करण्याचा प्रयत्न करेन। आणि म्हणून पक्षाचा हा निर्णय शिरसावंद मानून कामाला लागणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ही नवी सुरुवात आहे असं समजून आम्ही सगळेच कामाला लागतोय। विधानसभेच्या निवडणुकीसाठी सारेच कामाला लागलेले आहेत। लोकसभेचा जो पराभव झाला आहे त्याची नोंद घेऊन कामाला लागलेले आहेत। मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये जो विचार सातत्यानं महाराष्ट्रानं जोपासला आहे तो विचार पुन्हा या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्य स्वीकारेल, राज्यातली जनता स्वीकारेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।